श्री स्वामी समर्थ। सोमवारी 17 मार्चला आलेली आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले असते। अशीच भालचंद्र संकष्टी चतुर्थी जी आहे तर हिला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो, संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतो, उपवास करत असतो। परंतु एक वेळ आपण पूजा नाही केली किंवा व्रत उपवास करणे जरी शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण जर या दिवशी अगदी काही छोटे छोटे उपाय जरी केले तरी सुद्धा याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते। आपल्या ज्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या बाप्पांच्या कृपेने पूर्ण होत असतात। असाच एक उपाय म्हणजे केळीच्या पानाचा अतिशय जबरदस्त आणि प्रभावी उपाय जो आहे तर तो आपण या भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करायचा आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होतील। त्याचप्रमाणे आपले जर कर्ज असेल तर ते फिटेल। तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जी काही दुःखे आहेत तर ती सुद्धा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने नष्ट होतील। आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल। हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। धार्मिकदृष्ट्या काही झाडे आहेत जी अतिशय फलदायी असतात, त्यापैकीच एक झाड म्हणजे केळीचं झाड। तसेच या सृष्टीचे पालन करते श्रीहरी विष्णू यांना सुद्धा केळीचे झाड जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे। केळीच्या पानावरती आपण जेवण केले तर याचे सुद्धा फायदे आहेत। तसेच केळीच्या झाडाची पूजा केल्याने सकारात्मक गोष्टी घडतात आणि अशा या केळीच्या पानाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे। गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात। त्याचप्रमाणे प्रत्येक पूजेची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते आणि म्हणून आपल्याला या दिवशी विष्णूंना प्रिय असलेल्या केळीच्या झाडाचं जे पान आहे तर त्याचा वापर करून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि त्यासोबतच गणपती बाप्पांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होणार आहेत। या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्नान करायचं आहे। शक्य तेवढ्या लवकर आपल्याला स्नान आटोपायचं आहे आणि स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि 4 थेंब गंगाजल टाकायचं आहे, ज्यामुळे सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल। त्याचप्रमाणे आपल्याला लाल रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करायचे आहे किंवा आपण पिवळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकतो, चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही। यानंतर आपल्याला गणपतीची विधिवत पूजा करायची आहे। सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। शक्यतो या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर एका तामणामध्ये गणपतीची मूर्ती ठेवायची आहे। जर मूर्ती नसेल तर फोटो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने करायचा आहे। यानंतर ही मूर्ती आपल्याला कोरडी करून जागेवरती ठेवायची आहे। आपण देवघरामध्ये पूजा करू शकतो किंवा सेपरेट पाटावरती सुद्धा पूजा करू शकतो। देवघरामध्ये जर पुरेशी जागा नसेल तर आवर्जून या दिवशी सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला गणपतीची विधिवत पूजा करायची आहे। मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे। यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत, दुर्वा अर्पण करायच्या आहेत, आवर्जून जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे। लाल रंगाचं जे जास्वंदीचं फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे, कारण गणपती बाप्पांना लाल रंगाचं जास्वंद जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे। यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचं आहे। तसेच नैवेद्यामध्ये मोदक किंवा बुंदीचे लाडू ठेवायचे आहेत। काहीच शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला आरती जी आहे तर ती सुद्धा करायची आहे आणि दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा किंवा पूजा झाल्यानंतर लगेचच आपल्याला केळीच्या पानाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक केळीचं पान घ्यायचं आहे। पान जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे, परंतु केळीचं पान स्वच्छ करताना एक काळजी घ्यायची आहे की याचे जे डाग आहेत तर ते आपल्या कपड्यांना पडणार नाहीत, कारण केळीच्या पानाचे जर कपड्यांना डाग पडले तर ते सहसा निघत नाहीत। ही एक काळजी घ्यायची आहे। एक छोटंसं तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये बसेल त्या आकारामध्ये चौकोन आकृती किंवा वर्तुळ आकार असं आपल्याला हे केळीचं पान जे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला हे जे तामण आहे तर ते ठेवायचं आहे किंवा एखादी छोटीशी आपण प्लेट घेतली तरी चालेल आणि केळीचं जे पान आहे तर ते आपल्याला त्या तामणामध्ये ठेवायचं आहे। यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे। कुंकवामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे
आणि हे कुंकू जे आहे तर ते ओलं करून घ्यायचं आहे. जर आपल्याकडे तूप नसेल तर आपल्याला पाण्याच्या साहाय्याने हे कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या केळीच्या पानावरती बरोबर मध्यभागी या ओल्या कुंकवाचा त्रिकोण काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मुठभर मसूर डाळ घ्यायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करत ही मसूर डाळ जी आहे तर ती त्या त्रिकोणामध्ये आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर 7 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. या मिरच्या अखंड आणि देठासह असाव्यात आणि या मसूर डाळीवरती त्या मिरच्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. आणि यानंतर ओम गण गणपते नमहा हा जो मंत्र आहे तर 11 माळी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आता एवढे शक्य नसेल तर किमान 108 वेळेला आपल्याला ओम गण गणपते नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला एक वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे. त्यासोबतच आपल्याला एक वेळेला गणपती स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं जे अथर्वशीर्ष आहे आणि गणेश स्तोत्र जे आहे तर ते म्हणून झाल्यानंतर हात जोडून आपली जी समस्या आहे, समस्या कोणतीही असू द्या, आर्थिक समस्या असेल, घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही किंवा कर्ज जे आहे तर ते वाढत आहे किंवा आपल्या मुलाबाबत, आपल्या पतीबाबत किंवा घरातल्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल जर काही समस्या आहे, त्याच्या जीवनामध्ये जर एखादी अडचण असेल तर ती अडचण किंवा ती समस्या, ते जे दुःख आहे तर ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि या समस्येतून आम्हाला बाहेर काढा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. उपायासाठी वापरलेलं जे साहित्य आहे तर हे साहित्य आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आपल्याला ते साहित्य विसर्जित करायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये आपण हे विसर्जित करू शकतो.